बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। मुंबई पालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशातच काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी देखील स्वबळाचा नारा दिलाय। आगामी पालिका निवडणुका या महाविकास आघाडी सोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्व धर्म समभाव मांडणारे असून कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नसल्याचं अबू आझमींनी स्पष्ट केलंय। यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगतापांनी देखील मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं भाई जगतापांनी सांगितलं होतं। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाई जगतापांनी एकला चलो रेचा नारा देत ऐन दिवाळीमध्ये वादाचा बार उडून दिलाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये आत्तापासूनच कुरबुरींना सुरुवात झाली आहे। मुंबईचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी ऐन दिवाळीत मतभेदाची माळ पेटवली। आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचं नाहीये, राज ठाकरेंसोबत जाण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही असं भाई जगताप म्हणाले। तर मवियामध्ये राज ठाकरेंना घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चा या आधीच सुरू होत्या आणि त्यातच आता भाई जगतापांच्या वक्तव्याने मवियामध्ये वादाची वाद पेटली आहे। असं कोणी गॅरंटेड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील, पण एवढं मात्र मी नक्की सांगेन, काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही। पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात, एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या श्रेष्ठींना सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते। पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका हीच राहील की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत। ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे। आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्या बरोबर बंधन नको, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। भाई जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं। असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार, त्यांनी त्यांचं मत मांडलं, ठीक आहे। ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, पीएससी मध्ये काही नेत्यांची भूमिका आहे, सर्वांची भूमिका असू शकते, पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेवलला होतो, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्या बाकीच्या गोष्टी ठरतात आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी याच्या संदर्भामधला निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा आम्ही त्याबद्दल बोलू। दरम्यान भाई जगतापांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। भाई जगतापांनी जे केलेलं जे वक्तव्य आहे ही त्यांची भावना आहे आणि ही त्यांचीच नव्हे तर मुंबईतल्या अनेकांची अशा प्रकारची भावना आहे। नुकताच मुंबईमध्ये एक बैठक देखील झाली होती, त्या बैठकीमध्ये हा सूर त्या ठिकाणी समोर आला होता। पूर्ण नवनियुक्त कार्यकारिणीच्या सदस्यांनी देखील तशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती। त्यामुळे त्यांनी ही व्यक्त केलेली स्वतःची आणि कार्यकर्त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र अलबत्ता या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय हा घेण्यात येईल।